नमस्कार, स्वागत आहे तुमचं. मी योगेश दिंडे. आज आपण एका महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत. जो विषय गेल्या 2 महिन्यांपासून किंवा अधिक दिवस झाले असतील महाराष्ट्र आणि गोव्यामध्ये फार चर्चेचा ठरतो आहे. ओंकार नाव ऐकलं की सध्या फक्त आणि फक्त हत्ती डोळ्यासमोर येतो आहे, आणि तोही सिंधुदुर्गवासियांचा लाडका ओंकार. मात्र काही घटनांमध्ये ओंकारवर हल्ला झाला किंवा त्याला चिथावण्याचा प्रयत्न होतो आहे. या संदर्भात एक नेमकं काय घडतं आहे? आपल्या सोबत आहेत श्री प्रभाकर दुरी सर, जे ज्येष्ठ पत्रकार आहेत आणि अनेक वर्षांपासून तेरे भागात त्यांचं वास्तव्य आहे. हत्तींचा अधिवास, हत्तींची वर्तणूक याबाबत त्यांना विशेष म्हणजे माहिती आहे आणि त्यांनी अभ्यास केलेला आहे. या संदर्भात आज त्यांच्याशी आपण संवाद साधूया. नेमकेपणाने ओंकार सध्या वावरतो आहे, सध्या ते नेमकं काय आहे? ओंकार एवढा म्हणजे ओंकारविषयी फार काही म्हणजे वाईट बोललं जातं आहे. ओंकार हत्तीविषयी फार वाईट बोललं जातं की तो आक्रमक आहे, त्यांनी कोणाला मारला आहे किंवा तो हिंस्र स्वरूपाचा आहे. मात्र गेल्या 2 महिन्यापासून असं काही दिसलेलं नाही आहे. सिंधुदुर्गमधील लोकांनाही दिसलेलं नाही आहे किंवा गोव्यातील लोकांना दिसलेलं नाही आहे. तो एक प्राणी आहे, संवेदनशील प्राणी आहे. तर या संदर्भात अधिक जाणून घेऊया श्री प्रभाकर दुरी सर यांच्यासोबत. नमस्कार सर. नमस्कार सर, मला सांगा, आता ओंकार जो हत्ती आहे त्याबाबत जरा नेमकं सांगा. म्हणजे त्याचं सिंधुदुर्गातलं आगमन, गोव्यातलं आगमन आणि नेमकं एकंदरीत काय नेमकं सध्या वातावरण आहे? ओंकार हत्ती जो आहे त्या ओंकारचा जन्म तिलारी परिसरातला आहे. तिलारीमध्ये 7 ऑक्टोबर 2002 पहिल्या हत्तींच्या कळपाची नोंद झाली. 20 हत्ती साधारणपणे कर्नाटकातील माणमधून तिलारीत मांगेली मार्गे उतरले आणि तिथपासून त्यांचा प्रवास आतापर्यंत सुरू आहे. हत्ती हे स्थलांतरित असतात, ते कायम एका ठिकाणी राहत नाही. कधी ते समजा दोडामार्गमधील घोटकेवाडीत असतील, मोरलेत असतील, कधी केरमध्ये असतील, तर कधी चंदगडमध्ये जातील, आजऱ्यामध्ये जातील. पण त्यांचं एक वैशिष्ट्य आहे की अनेक वर्षापासून ते एकाच मार्गाने प्रवास करतात. त्याचा मार्ग ठरलेला असतो आणि हे सगळं जेनेटिक असतं की पहिल्या त्यांच्या पिढीजात जी कोण हत्ती पूर्वीचे येऊन गेलेले आहेत त्याच पद्धतीनं त्याच्या मागची जी पिढी आहे त्याच मार्गाने त्या परिसरात येते. आणि हत्ती इतका हुशार प्राणी आहे की त्याला आपल्या कित्येक किलोमीटरवरती अन्न आहे, पाणी आहे याची ती शोध घेतात आणि त्यांना ते समजतं आणि मग त्या दिशेने त्यांचा प्रवास होतो. ओंकार या हत्तीचा जन्म जो आहे तो तिलारीमधला आहे. तिलारीमध्ये त्याचा जन्म झाला आहे. आता साधारणपणे 10 ते 12 वर्षाचा तो आहे, निमवयस्क आहे. आणि त्याच्यावर असा आरोप झाला की मुर्ले गावामध्ये 8 एप्रिल 2025 लक्ष्मण यशवंत गवस या जवळपास 65 ते 70 वयाच्या वृद्धावरती त्यांनी हल्ला केला, असा त्याच्यावरती ठपका ठेवण्यात आलेला आहे. आणि तो ठपका ठेवल्यानंतर आक्रमक झाले सगळे ग्रामस्थ आणि त्यांनी सांगितलं की ओंकारला पकडून न्या म्हणून. आणि त्यानंतर वन विभागाने ओंकारला पकडण्याचा आदेश काढला. तो आदेश 30 जूनपर्यंत होता. 30 जूनपर्यंत पावसाळा असल्यामुळे आणि तो घनदाट जंगलात राहत असल्यामुळे तो आदेश काही अंमलात आणता आला नाही. म्हणून त्यांनी परत दुसरा आदेश काढला जो आता 31 डिसेंबरपर्यंत चालणार आहे. मात्र ओंकारने साधारणतः 12 सप्टेंबरला या गोव्यामध्ये प्रवेश केला आणि तो गोव्यामध्ये आला. गोव्यामध्ये आल्यानंतर सुरुवातीला तो मोप विमानतळ परिसरात आला, तिथून परत मागे सरला, तांबोसे उभे या भागात तो गेला. तिथून परत तेरेखोल नदी ओलांडून तो पलीकडे कास, त्यानंतर मडुरे रेखवाडी ह्या भागात गेला, निगुडे, त्यानंतर तुमचं इन्सुली करत तो आता वाफोलीत आहे. आजचं जे ओंकारचं जे लोकेशन आहे ते वाफोलीमध्ये आहे. काल तो तेरेखोल नदीमध्ये डुंबत होता. आणि असा प्रसंग आहे की लोक सगळे संतापलेले आहेत की जरी त्याच्यावरती जरी ठपका ठेवण्यात आला की ओंकार आक्रमक आहे, त्याने माणसावरती हल्ला केला, तरी गेल्या 2-2.5 महिन्यामध्ये सिंधुदुर्गामध्ये म्हणजे सावंतवाडी तालुक्यामध्ये किंवा गोव्यामध्ये तसा प्रकार कुठेही दिसलेला नाही. इथल्या लोकांना ओंकार कसा दिसला तर ओंकार शांत, संयमी, समंजस आणि एकदम माणसाळलेला, अगदी पाळीव जसा प्राणी असतो तसा सगळ्यांना दिसला. आता तुम्ही जे व्हिडिओ व्हायरल होत आहेत समाज माध्यमावरती ते जर तुम्ही बघितलात तर अगदी जवळून 5 फुटावरून 2 फुटावरून त्याला माणसं हाताळत आहेत. वन कर्मचाऱ्याने त्याला ऊस दाखवला की तो ज्या दिशेने वन कर्मचारी जातो त्या बाजूने जातो. ओंकार म्हणून जर त्याला हाक मारली तर नदीत असलेला ओंकार परत मागे येतो, माणसांपर्यंत येतो,
सोंड वर करतो, पूर्णिसात करतो आणि निघून जातो. त्याला जर म्हटलं की ओंकार तिकडे जाऊ नको तर तो जात नाही, इकडे ये म्हटलं तरी येतो. इतका समंजस आहे. त्याच्यामुळे त्याच्यावर झालेले आरोप जे आहेत ते आरोप या ठिकाणी त्याच्या वावरण्यात कुठेही दिसलेले नाहीत. अनेक सर मुद्दा एक आहे की आता कालच एक व्हिडिओ असा व्हायरल झाला की त्याच्यावर ॲटोबॉम्ब जे आहेत ते फेकण्याचा प्रकार झाला. नेमकं काय आहे ते? कसं झालं की वन विभागाने हत्ती नदीत डुंबत असताना, आता बघा हत्ती समजा शेतीत गेला, शेतीत नुकसान करतोय, माड बागायती आहे ती पाडतोय किंवा तुमचं भात फस्त करतोय, भात पीक फस्त करतोय आणि तुम्ही ॲटम बॉम्ब टाकलात तर ठीक आहे, पण त्याला ॲटम बॉम्ब टाकून पळवण्याची अजिबात गरज नाही. त्याला जर म्हटलं अरे तिकडे जाऊ नको तर तो जात नाही. पण कालचं दृश्य, तो व्हिडिओ मी पण बघितला की त्या व्हिडिओमध्ये तो अगदी मनसोक्तपणे नदीत डुंबतोय आणि अगदी कानठळ्या आपल्या बसतील एवढ्या आवाजाचे ॲटम बॉम्ब त्या ठिकाणी टाकले जातात आणि तो अगदी सैरभर होऊन पळतोय. अशी परिस्थिती त्या ठिकाणी आहे. त्याबद्दल लोकांनी संताप व्यक्त केला. बांदा, इन्सुली, निगुडे, त्यानंतर वाफवली आणि आजूबाजूच्या परिसरातल्या आमच्या दोडामार्ग तालुक्यातली अनेक माणसं त्यांनी ग्रुप तयार केला प्रोटेक्ट ओंकार म्हणून, आणि त्यावरती सगळ्यांनी ओंकारला कसं वाचवायचं या संदर्भात विचारविनिमय सुरू केलेला आहे. त्यांनी एक चळवळ चालू केलेली आहे की ओंकारला वाचवून त्याला त्याचं जे कुटुंब आहे त्या कुटुंबाकडे पाठवायचं. 5 हत्तींच्या कळपामध्ये तो राहत होता. त्याला सांभाळणारा जो होता तो पहिल्यांदा सुरुवातीला सांभाळणारा होता तो बाहुबली, आणि अलीकडे गणेश नावाचा जो टस्कर आहे तो त्याला सांभाळायचा. ते गेल्या काही दिवसांपूर्वी चंदगड तालुक्यात गेले होते, म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यात. काल रात्रीच ते तिलारीमध्ये आलेले आहेत आणि 4 हत्तींचा कळप तिलारीमध्ये काल रात्री दिसला. तर यांचं सगळ्यांचं असं म्हणणं आहे, जी चळवळ चालवली आहे प्रोटेक्ट ओंकार म्हणून, त्यांचं असं म्हणणं आहे की या हत्तीला म्हणजे ओंकारला त्यांच्या कळपापर्यंत पोचवायचा. पण गंमत अशी आहे की वनतारा जे आहे ते वनतारा या ओंकारला आपल्याकडे न्यायला बघतायत. त्यांची माणसं इथे हजर आहेत आणि त्यामुळे ते त्याला रोखून धरत आहेत आणि मुख्य महामार्ग जो आहे मुंबई गोवा मार्ग 67 त्या ठिकाणी त्याच्या आजूबाजूला नेऊन ठेवत आहेत. आणि मुख्य म्हणजे आता मला एक सांगायचं की हत्ती जे आहेत ते आपल्याला कळपाने फिरतात. मग हा एकटा इथे कसा काय, म्हणजे कसा काय फिरतो हा एकटा? त्या हत्तीचा जर आपण अभ्यास केला तर एक अशी गोष्ट दिसते की हत्तींचा जो कळप असतो त्या कळपामध्ये ज्यावेळी तो प्रजननक्षम होतो, हत्ती ज्यावेळी प्रजननक्षम होतो त्यावेळी हत्तीच्या कळपातली जी मादी असते सगळ्यात मोठी, ती मादी त्याला हत्तीच्या कळपापासून दूर जायला सांगते की त्याने दूर जायचं आणि आपला नवीन कळप शोधायचा आणि त्या ठिकाणी नवी पिढी जन्माला घालायची. हा एक प्रवाद आहे. असं ही एक पद्धत असते, म्हणजे हा एक तर्क आहे. आणि दुसरा संकेत असा आहे की समजा आता 5 हत्तींना पुरणारं समजा अन्न असेल, खाद्य असेल, पाणी असेल, 5 हत्तींना पुरणार आणि त्या ठिकाणी 7 झाले समजा हत्ती, तर अन्न कमी पडू लागतं. मग काय करतात की त्याच्यातला एखादा नर असेल किंवा त्याच्यातली एखादी मादी असेल, बहुधा नरच सगळीकडे फिरतो, तो नर मग आजूबाजूच्या परिसरात कुठे खाद्य आहे का, कुठे पाण्याची उपलब्धता आहे का हे बघण्यासाठी जातो. तशा पद्धतीनं हा ओंकार आलेला असावा असा एक मतप्रवाह आहे. तर यामध्ये आता सध्या न्यायप्रविष्ट हा विषय आहे, त्यामुळे नेमकं आता एक म्हणजे वनतारामध्ये ओंकारला नेण्यासाठी म्हणजे प्रयत्न पूर्वी डिनाय केलं होतं की आम्ही वनतारामध्ये कोणी नेत नाही, असं सांगण्यात आलं की आम्ही वनतारामध्ये नेत नाही आहे म्हणून. मात्र आता न्यायालयात त्यांनी म्हणजे आता हा न्यायप्रविष्ट विषय आहे, मात्र त्यांनी न्यायालयात मान्य केलं वन खात्याने की ते वनतारात त्याला ते नेऊ इच्छितात. तर या संदर्भात म्हणजे थोडक्यात म्हणजे न्यायदेवतेचं आव्हान होणार नाही या अनुषंगाने तुम्ही सांगा. बरोबर आहे. कांबळे म्हणून याचिकाकर्ते आहेत, ते प्राणी पर्यावरण प्रेमी आहेत, प्राणीमित्र आहेत. त्यांनी ही याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंच समोर सादर केलेली आहे. आणि त्याचं म्हणणं असं आहे की कुठल्याच हत्तीला, नैसर्गिक अधिवासात राहणाऱ्या कुठल्याच हत्तीची धरपकड करू नका, त्यांना नैसर्गिक अधिवासात राहू द्या, तो त्यांचा नैसर्गिक हक्क आहे. वन्यजीव कायदा 1972 प्रमाणे त्याला नैसर्गिक अधिवास निर्माण करायला पाहिजे किंवा त्यांना नैसर्गिक अधिवासात ठेवायला पाहिजे. त्यामुळे ही याचिका त्यांची योग्य आहे. पण यावर जो काही निर्णय येईल तो आपल्याला मान्य करावा लागेल. तर ती याचिका त्यांनी दाखल केली आणि त्यांनी असं म्हणणं मांडलं की वनतराच्या वतीनं वन विभागाने म्हणणं मांडलं की आम्ही हा ओंकार हत्ती जो आहे तो वनतराकडे नेतोय आणि वनतराकडे नेतोय म्हटल्याबरोबर न्यायालयाने त्याला प्रतिज्ञापत्र सादर करायला लावलं की या संदर्भात तुम्ही प्रतिज्ञापत्र सादर करा. त्या संदर्भात त्यांनी प्रतिज्ञापत्र सादर केलं
6 तारीखला प्रतिज्ञापत्र सादर केलं आणि ते प्रतिज्ञापत्र न्यायालयाला अपूर्ण वाटलं म्हणून त्यांनी 7 तारीखला ते फेटाळलं आणि 7 तारीखला त्यांना सांगितलं की तुम्ही वनताराकडे जर हत्ती नेणार असाल तर वनतारा कशा पद्धतीनं हत्तीला पकडणार त्याबाबतची माहिती कोर्टाला द्या आणि त्याचबरोबर हत्ती पकडण्यासंदर्भात वन्यजीव कायद्याप्रमाणे काय तरतुदी आहेत त्या तरतुदीही मांडा. अगदी मुद्देसूद परिपूर्ण असा प्रस्ताव म्हणजे प्रतिज्ञापत्र तुम्ही आमच्याकडे सादर करा असं सांगितलं आणि त्यांना 2 दिवसाची मुदत दिलेली होती. मात्र वन विभागाने 7 दिवसाची मुदत मागितलेली आहे आणि त्यामुळे ही सुनावणी आता 14 नोव्हेंबरला होणार आहे. मुद्दा असा आहे की वनतारा नेईल की नाही याबाबत न्यायालय निर्णय घेणार आहे, त्याबद्दल आपण बोलू शकत नाही. पण आज वनतराची माणसं या हत्तीला रस्त्यावर रोखून धरण्याचा प्रयत्न करत आहेत, म्हणजे उचकवण्याचा प्रयत्न करतात. सांगतो पुढे, हत्तीला रस्त्यावर रोखून धरण्याचा प्रयत्न करतात. त्यांचं म्हणणं असं आहे, ते चर्चा ज्यावेळी करतात ती चर्चा आलेली कानावर अशी आहे की त्यांचं म्हणणं आहे की हा जो महामार्ग आहे त्या महामार्गाच्या शेतात जर हत्ती राहिला तर त्यांची जी ॲम्ब्युलन्स आहे हत्तीला वाहून नेणार म्हणजे ओंकारला वाहून नेणारी जी ॲम्ब्युलन्स आहे रुग्णवाहिका आहे त्याच्यात घालणं सोपं होईल म्हणून ते तिथं ठेवत आहे. गेल्या काही दिवसामध्ये हा हत्ती परत आपल्या नैसर्गिक अधिवासाकडे म्हणजे तिलारीकडे जात होता. अगदी डेगवे म्हणजे तांबोळीतनं तो डेगवेपर्यंत गेला आणि तिथून या वन कर्मचाऱ्यांचा परत आणला. या मागचा एकच हेतू असण्याची शक्यता अनेक जण बोलत आहेत की आमचा जो ग्रुप आहे प्रोटेक्ट ओंकार त्याच्यावर पण हीच शक्यता व्यक्त केली जाते की या वन कर्मचाऱ्यांना हा हत्ती वनतारालाच द्यायचा आहे आणि वनताराचे कर्मचारी आणि वन कर्मचारी मिळून हे सगळे त्या हत्तीला परत मागे आणतायत. त्याच्या कळपाकडे जायला देत नाही आहेत किंवा त्याच्या नैसर्गिक अधिवासाकडे जाऊ देत नाहीत हा त्यांच्यावरती आरोप आहे. काही दिवसानंतर काही काळाने ही जी आरोपामागची सत्यता आहे ती सत्य की असत्य हे स्पष्ट होईल. पण आजची परिस्थिती अशी आहे की या ओंकारला वनतारामध्ये नेऊ नये, त्याला त्याच्या कळपाकडे परत न्यावं असं सगळ्या लोकांचं म्हणणं आहे. जवळपास 400हून जास्त लोक या प्रोटेक्ट ओंकारच्या गटावर आहेत आणि सोमवारी या संदर्भात निवेदन देणार आहेत. उपवन संरक्षक सावंतवाडी यांना निवेदन देणार आहेत आणि हत्ती बचाव सेव्ह ओंकार सेव्ह इलेफंट्स ही मोहीम जी आहे ती मोहीम या ठिकाणी चालवली गेलेली आहे. शेवटी सर जाता जाता एक पर्यावरणप्रेमी म्हणून एक प्राणीप्रेमी म्हणून तुम्ही काय सांगू शकता, म्हणजे काय सांगू इच्छिता? हे बघा की मी जरी पर्यावरणप्रेमी असलो तरीसुद्धा पत्रकार म्हणून मला दोन्ही बाजू मांडावे लागतात. लोकांचं होणारं नुकसान, त्यांनी कित्येक वर्ष या शेतीबातीत राबून उत्पन्न केलेलं असतं आणि हत्तींचा एखादा कळप येतो आणि तो सगळं नाहीसं करतो तरी त्यांच्या मनाला होणाऱ्या वेदनाही मग बघितलेल्या आहेत. ज्यावेळी मांगेरीत हत्ती आले त्यावेळेला कळपाने 20-25 वर्षाचे माड अगदी जमीनदोस्त केलेले होते आणि एक मुंबईतून आलेला माणूस इथं शेती बागायती उभी केलेला माणूस नोकरी केली म्हणून त्याचे माड तोडल्यानंतर तो माडावर बसून असा रडत होता. ते चित्र मी बघितलेलं आहे आणि त्यामुळे हत्तींकडून होणारं जे नुकसान आहे त्या नुकसानाची भरपाई त्याच तुलनेत व्हायला हवी असं मला वाटतं. सरकारने माणूस जर हत्तीच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडला तर त्याला दिली जाणारी रक्कम आता 25 लाख केलेली आहे. तशाच पद्धतीनं नुकसान भरपाईची जी रक्कम आहे ती त्याला पुरेशी मिळणं आवश्यक आहे. आता दुसरा पर्यावरणप्रेमी म्हणून जर विचार केला तर हत्ती हा जो वन्य प्राणी आहे तो ह्याच्यामधला आहे, शेड्यूल 1 मधला आहे आणि त्यामुळे त्याला वाचवणं आवश्यक आहे. कारण जगभरात बघितलं तर हत्तींची संख्या कमी होते, भारतातली हत्तींची संख्या कमी होते. आपल्याला वीरप्पन नाव माहीत असेल, त्यानंतर कित्येक हजारो हत्तींची कत्तल केली सुळ्यांसाठी आणि हे आपण बघितलेलं आहे. म्हणून हत्तीला वाचवणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे आणि त्यासाठी नैसर्गिक अधिवास जो आहे तो नैसर्गिक अधिवास जपला पाहिजे. 23 वर्षापूर्वी मी पाहिलेली तिलारी आणि आज मी पाहत असलेलो तिलारी याच्यात खूप फरक आहे. 23 वर्षापूर्वीचा जो तिलारीचा प्रदेश होता त्या प्रदेशामध्ये प्रचंड जंगल होतं, अगदी निबिड अरण्य. हत्ती दिवसाचे कधीच बाहेर सरायचे नाही कारण हत्तीना दिवसभर खाण्या इतकं अन्न त्या जंगलामध्ये होतं. म्हणजे जंगलतोड हा एक प्रमुख मुद्दा म्हणावा लागेल. जंगलतोड हा प्रमुख मुद्दा आहे. जंगलतोड मोठ्या प्रमाणावर झाली त्यामुळे हत्ती जंगलाच्या बाहेर आली आणि त्यावेळेला हत्ती बघण्यासाठी लोकांना जे जावं लागायचं ते रात्रीच्या वेळी. रात्री दिवसभर हे सगळे हत्ती जे होते
ते सगळे हत्ती जंगलामध्ये राहायचे आणि जंगलामध्ये राहिलेले हत्ती रात्र झाली की बाहेर पडायचे. एका गावातनं दुसऱ्या गावात जाताना मधला जो रस्ता आहे त्या रस्त्यावरून ते पलीकडे जायचे. त्यावेळेला लोकांना बघायला मिळायचे आणि मग विजेरीच्या प्रकाशात सगळं बघितलं जायचं. माझा तर असा अनुभव आहे. मी त्यावेळी सकाळमध्ये काम करत होतो. कित्येक रिपोर्टर्स आणि कित्येक TV चॅनलवाले हत्तींचा फोटो मिळवण्यासाठी आले आणि त्यांना फोटो मिळाला नाही. पण आम्ही मोर्ले पाळीच्या जंगलात फिरत जाऊन उन्हात जाऊन सायंकाळी 5-5:30च्या दरम्याने 11 हत्तींचा कळप आम्ही शूट केला आणि तो सगळ्यात पहिला फोटो दैनिक सकाळमध्ये आला होता मी रिपोर्टर असताना. आणि त्याबद्दल माझं कौतुक झालं. मला जिल्हा पुरस्कार मिळाला. कारण जे TV चॅनलवाल्यांना जे जमलं नाही ते आम्ही करून दाखवलं दैनिक सकाळच्या माध्यमातून. त्यामुळे मला वाटतं की आताची जी परिस्थिती त्यापेक्षा खूप वेगळी आहे. आज जर तुम्ही बघितलं तर आपल्या अंगणात हत्ती येतोय. कारण याला सगळं जे आपण जे आहे ते फक्त ह्याच्यावरती म्हणजे पर्यावरणाच्या बाबतीत विचार करत असताना पर्यावरणाचा झालेला ऱ्हास याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. दुसरा मुद्दा आहे की हत्ती सैरभैर होतात त्याला कारण त्याचा जो कॉरिडॉर आहे त्याचा जो येण्या जाण्याचा मार्ग आहे तो येण्या जाण्याचा मार्ग तुटलेला आहे. वेगवेगळ्या प्रकारचे महामार्ग निर्माण झाले, वेगवेगळ्या प्रकारचे रेल्वे मार्ग तयार झाले आणि त्यामुळे हत्तीला जोडणारा जो कॉरिडॉर होता त्याचा येण्या जाण्याचा मार्ग जो होता तो मार्ग जो आहे तो बंद झालेला आहे आणि त्यामुळे हत्ती विस्तारलेले आहेत या मार्गातून त्या मार्गात. दुसरी गोष्ट हत्ती अतिशय हुशार प्राणी आहे आणि त्यामुळे हत्ती जो आहे आता गेल्या काही वर्षामध्ये पृथ्वी जी आहे पृथ्वीची दिशा बदललेली आहे आणि ती दिशा बदललेली जी आहे ती हत्तीच्या लक्षात येते आणि त्यामुळे हत्ती पूर्वीचा जो मार्ग आहे त्याच्या थोड्या उजव्या बाजूला किंवा त्याच्या थोड्या डाव्या बाजूला सरकतो आणि या कारणामुळे तो आता ज्या प्रदेशात गेला नाही अशा गावामध्ये सुद्धा जातोय कारण पृथ्वीची बदललेली दिशा. हे सगळं भौगोलिक कारण आहे, आपलं नैसर्गिक कारण आहे. लोकांनी अतिशय मोठ्या पद्धतीनं पर्यावरणाचा केलेला ऱ्हास आहे, बदललेले त्याचे कॉरिडॉर्स आहेत. या सगळ्या गोष्टींचा विचार माणसाने करायला हवा आणि जंगलतोड कमी करायला हवी, त्याचा नैसर्गिक अधिवास निर्माण करायला हवा आणि त्याला नैसर्गिक अधिवासात सोडायला पाहिजे. वनविभागाची काय जबाबदारी असेल की वनविभागाने त्यांना जे काही खायला आवश्यक आहे ते खायला आवश्यक असलेलं त्या नैसर्गिक भागामध्ये तयार केलं पाहिजे. आपण जर बघितलं तर तिलारी परिसरात राखीव प्रदेश जो आहे तो 2000 एकरपेक्षा जास्त आहे, 2000 हेक्टरपेक्षा जास्त आहे तिलारीच्या त्या भागामध्ये. पण काय झालंय की या परिसरातली जंगलतोड करून अनेकांनी अननसाची लागवड केलेली आहे आणि त्या अननसाच्या लागवडीमुळे पूर्ण सपाट झालेला आहे भाग आणि त्यामुळे त्या ठिकाणी त्यांना खायला काही मिळत नाही. दुसरी गोष्ट, पूर्वी लोक जंगल तोडायचे पण जंगल तोडायचे ते काय करायचे, झाड झरोडा तोडायचे आणि तो झाड झडोरा तोडल्यानंतर परत ते उगवायचं आणि त्या ठिकाणी जे वन्य प्राणी आहेत किंवा जे गवतावर जगणारे प्राणी आहेत त्यांना ते खायला मिळायचं. आणि आज ती परिस्थिती नाही आहे. आज सगळं जंगल नाहीसं झालेलं आहे. गेल्या 23 वर्षात 2002 मध्ये पाहिलेलं तिलारीतलं जंगल आणि आज 2025 मध्ये पाहत असलेलं तिलारीचं जंगल याच्यात जमीन आसमानाचा फरक आहे. पर्यावरण प्रेमींना असं वाटतंय की मलाही सुद्धा वाटतंय की हे जंगल परत निर्माण झालं पाहिजे, याच्यावरती जंगलतोडीवरती पूर्णपणे बंदी आली पाहिजे. मग हे जे हत्ती आहेत ते आपल्या शेती बागायतीत येणार नाही, ते आपल्या जंगलात राहतील आणि लोकांना हे करणार नाही. आजची परिस्थिती अशी आहे की हत्तींना अरण्य हवंय आणि माणसाला अभय हवंय. जर माणसाला अभय दिलं तर हत्ती अरण्यातच राहणार, तो माणसाच्या वस्तीत येणार नाही आणि याला माणूसच जबाबदार आहे असं माझं म्हणणं आहे. त्यामुळे हत्तींना दोष देण्यापेक्षा माणसाने आत्मपरीक्षण करावं, आपलं काय चुकलं ते, आणि हत्तींबरोबर जगण्याची आपण तयारी ठेवावी, हत्तीबरोबर जगण्याची सवय लावून घ्यावी एवढंच मी सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार. आता तुम्ही सांगितलं की एकंदरीत या चर्चेचा जो सार आहे तर नेमकं अरण्याची जो प्रदेश आहे, अरण्य प्रदेश आहे किंवा जंगलतोड जी आहे त्यामुळे हे हत्ती विस्थापित होत आहेत, स्थलांतर करत आहेत, कारण जंगल कमी होत आहे. ह्या सावधगिरीचा त्यांनी सरांनी इशारा दिलेला आहे की जंगल परिसर म्हणजे जंगलतोड झाल्यामुळे हत्ती विस्थापित होत आहेत, हत्ती स्थलांतरित होत आहेत. त्यामुळे एक आपण सर्वांनी एक लक्षात घेतलं पाहिजे की एक पर्यावरणप्रेमी म्हणून म्हणा किंवा एक प्राणीप्रेमी म्हणून म्हणा, जंगल वाचलं पाहिजे. म्हणजे जो दोषी आहे यामध्ये एक चर्चेचं जे सार आहे त्यामध्ये आपण एवढं सांगू शकतो की हे का झालं, हत्ती मनुष्यवस्तीत का आले किंवा जे वन्य प्राणी आहे ते मनुष्यवस्तीत का येतात, तर अरण्य कमी होते, जंगल क्षेत्र जे आहे ते कमी होते. जंगलतोड थांबली
तर निश्चितच त्यांचा दिवस त्यांना मिळेल. मनुष्यवस्तीत वन्यप्राणी येणार नाहीत हे सरांनी सांगितलं. ते निश्चितपणे एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आणि आपण आता प्रत्येकाने विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे की जंगल जे आहे ते जंगल आपण जपायला हवं, जंगलाचं संवर्धन करायला हवं. तरच ही जी संकटं आहेत तर ती त्या संकटापासून आपल्याला मुक्ती मिळू शकेल. एवढंच या चर्चेचा आता एक निष्कर्ष आहे. धन्यवाद. तुम्ही पाहत राहा योगेश गिंडे व्लॉग्स. विसल नाईक. थँक्यू.